माय गॉड किती सुंदर दिसते. म्हणजे मी माझी ट्रिप पण एन्जॉय करते अँड माझी इन्कम पण इथे होत आहे. ॲज यू कॅन सी मी लावलंय टॅन रिमूव्हचा पॅक आणि याला पण लावायचं आहे. फोटोज व्हिडिओज होतात गोव्यावाले. तो हा तो रोड आहे. मी पहिल्या दिवशी आली तेव्हा मला असं वाटलं की यार मी कुठे आले, कोणत्या लोकांमध्ये आले, मला नाही जायचं, मी परत जायचं आहे मला असं नाही. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. अँड आज आहे आमच्या ट्रिपचा डे 2 आणि आज आम्ही चाललो आहे वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी. वॉटर स्पोर्ट्स वगैरे जे काही आहे त्यासाठी. सो सकाळी आम्हाला 8 वाजता उठवलं आहे आणि 8 वाजता आम्ही निघणार होतो, बट टाईम तर झालेला आहे. लेट्स सी काय होतं आहे. आणि मी तुम्हाला माझं आउटफिट दाखवते. दिस इज माय आउटफिट. सिम्पल घातले कारण सगळे वॉटर स्पोर्ट्स करायचे. लेट्स सी द मॉर्निंग व्ह्यू गाईज. ब्रेकफास्ट करायला आलो आहे अँड तुम्ही बघू शकता मेनू काय काय आहे. ते आहे सांबार, देन इडली, उत्तप्पा, आलू पराठा, पोहा, भटुरा, छोले, आय गेस मिसळ, अँड व्हॉट इज दिस, बेक बीन्स, मॅक्रोनी पास्ता अँड बॉइल्ड एग्स, टू चिकन सॉसेज. तिकडे चहा वगैरे आहे. इकडे फ्रूट्स अँड सलाड आहे. आणि इथे ज्यूस. दॅट्स इट. आणि मी हे एवढं घेऊन बसले, मी आता फ्रूट्स आणायला चालले. इथे आम्ही सगळे ब्रेकफास्ट करतो आणि लेट मी शो यू. म्हणजे मी माझी ट्रिप पण एन्जॉय करते अँड माझी इन्कम पण इथे होत आहे. ॲज यू कॅन सी राईट. सो दिस इज द फ्लेक्झिबिलिटी. आणि हे सगळं तुम्हाला मिळतं जेव्हा तुम्ही एनरोल करता किड्स गुरुकुलमध्ये लर्निंगसाठी. सो एकदा तुमची इन्व्हेस्टमेंट असते त्या लर्निंगवरती आणि लाईफ टाईम तुम्ही असे रिझल्ट क्रिएट करता. आता तर माझे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत, तर मी तिकडे चालले. बट सी आता आम्ही चाललो आहे स्कुबा डायव्हिंग आणि जे काही वॉटर ॲक्टिव्हिटीज राईड्स वगैरे आहेत ते करायला. ही आमची बोट आहे आणि आम्ही सगळे इथे बसलेलं आहे. हे इथे आम्ही आलो आहे डॉल्फिन पॉईंटला. आम्ही आता ॲक्च्युली चाललो आहे आयलंडवर. स्कुबा डायव्हिंग अँड ऑल जे काही राईड्स आहेत, वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, तर ते आम्ही वो एक बंगलो है सर, उसका नाम है मिलियनर पैलेस. ठीक है, और उसका खासियत क्या मालूम है, वो पूरा अंडरग्राउंड है. ठीक है, और उसमें एक मूवी शूटिंग हुआ है हसीना मान जाएगी करके. गोविंदा और करिश्मा कपूर का. चाहे तो आप यूट्यूब पे सर्च करके देख सकते हो. भैया क्या बोर्ड खड़ा करके कुछ भी बोल रहे हैं मत सोचो, हम सच बोल रहे हैं. ठीक है, तो उसका नाम है हसीना मान जाएगी करके. गोविंदा और नेता करिश्मा कपूर ने उसमें एक्ट किया है. ठीक है, एक बार वो मूवी देखिएगा तो मालूम पड़ेगा उस बंगले में कैसा है. इसमें आपको खाने के लिए, पीने के लिए, रहने के लिए सब नहीं है सर. आप कभी भी जाके रह सकते हो और किसी को ठोक के. ठीक है, क्योंकि आगोड़ा सेंट्रल जेल है. वहाँ का आगोड़ा सेंट्रल जेल है. अभी ये म्यूजियम हो गया है सर भैया. अभी ये म्यूजियम हो गया है. अगर आप फैमिली वाले हैं, कपल वाले हैं, फ्रेंड्स वाले हैं, तो आपको देखने के लिए टाइम चाहिए तो टाइम लेकर आप देखने के लिए जा सकते हो. यहाँ पे कंडक्ट होने वाला है. ओके, सो गाइस अंडर वाटर वी कांट टॉक. पानी के अंदर हम बात नहीं कर सकेंगे. दैट्स व्हाई 2 बेसिक साइंस रहेगा, वो आपको डाइवर के साथ फॉलो करना रहेगा. ओके, सो गाइस इफ यू प्रॉब्लम है अंडर वाटर, पानी के अंदर आपको कुछ भी प्रॉब्लम आने दो, ब्रीथिंग का इशू, ये डाइविंग मास्क है, दिस कॉल्ड डाइविंग मास्क. इसके पानी अंदर गया हो गाइस, इफ यू फेसिंग एनी प्रॉब्लम अंडर वाटर, शो दिस साइन, दिस फॉर. उनको डाला है क्या? उनको डाल रहा है ना मैं. वो तो डरपोक है. अरे उनको नहीं बोल रहा है. मुझे नहीं चाहिए, मुझे कुछ और चाहिए. और क्या चाहिए मैडम आपको? बताओ क्या दे सकते दारू पी लो. हाँ, चिकन. वो तो महाराष्ट्र में भी मिलता है. तो और क्या चाहिए आपको? आम्ही चाललोय पॅरासेलिंग करायला आणि दोघांचे ग्रुप सांगितले तर आता आम्ही जाणार आहे. बघूया कसा असणार आहे एक्सपिरियंस. मी तर पहिल्यांदा करते, मी तर एक्सपिरियंस केलेला आहे. रुको जरा, सबर करो. सुनो सुनो, ऐसा वीडियो बनाना मेरा बिल्कुल सेम टू सेम. ठीक है,
आम्ही आता उतरलो आहे. पॅरासेलिंग झाली. आता जेटकी वगैरे जे काही राईड्स आहेत ते आम्ही करणार आहे. अँड देन विल गो. बाय बाय टाटा गुड बाय गया. हेलो हेलो फोटो फोटो. आम्ही राईड्स वगैरे करून आलो आहे आणि सगळं काय ना वगैरे झालेलं आहे. आम्ही राईड केल्या. आम्ही राईड केल्या. क्या बोला तूने? सो आम्ही रिटर्न आलो. आमच्या वॉटर ॲक्टिव्हिटीज वॉटर स्पोर्ट्स जे काय होते त्याच्यामध्ये आम्ही बनाना राईड केले. त्याचे क्लिप्स ऑलरेडी तुम्ही बघितले असेल मी अटॅच केलेले. बनाना राईड केली, पॅरासेलिंग केली, आणखी कुठली तरी बंपर राईड होती ती पण केली आणि खूप जास्त एन्जॉय केला. आज नवीन लोकांशी माझी मैत्री झाली आज. सो खूप छान वाटलं. आज एक्सपिरियन्स खूपच छान होतं आणि जसं की तुम्ही बघितलं की मी जात होती आणि माझी इन्कम झालेली. सो ही फ्लेक्सिबिलिटी असते की तुम्ही जेव्हा तुमच्या स्किल्ससाठी काम करता तर स्किल्स तुम्हाला फ्रीडम देतात. फक्त डिग्रीच्या मागे लागणार असाल देन यू आर एंडेड अप विथ नथिंग. लिटरली मी तुम्हाला सांगते हे तुम्हाला आत्ता काहीच वाटणार नाही कारण तुम्ही आता कॉलेजमध्ये शिकत आहात. तुम्हाला हे तेव्हा कळेल जेव्हा AI किंवा जे काही नवीन आहे ते सगळं तुमचे जॉब खातील. कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे की फक्त डिग्री घेऊन तुम्हाला जॉब मिळणार नाही. तुम्हाला त्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी स्किल्स असणं कंपल्सरी आहे तरच तुम्हाला जॉब मिळू शकतो जर जॉबचा विचार असेल तर. ठीक आहे. सो हा होता माझा आजचा दिवस. आता आम्ही जाऊ लंच वगैरे करू, थोडंसं गप्पा वगैरे मारू अँड झोपू कारण मी खूप दमलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी पूर्णपणे टॅन झालेली आहे. सो मी आता स्क्रब केलं आणि मी फेस पॅक घेऊनच आलेली तो विल डू अँड सो मी लावलं आहे टॅन रिमूवचा पॅक आणि याला पण लावायचं आहे. गाइस मेरा वैसे मुझे कोई आदत नहीं है, लगाया नहीं है कभी, बट आज वहाँ गए थे समुद्र तो वहाँ का धूप लगा पानी लगा तो उसकी वजह से ये पूरा हो गया. तो ये बोलिए कि मेरे को लगाएगी. ये दीदी तुमने लगाया या इनने भी लगाया? ये लगा के फ्री हो चुकी है. नहीं लगाया. बोलिए उसे नहीं समझ आती. तो हाँ बोलिए कि इसका मतलब Guys, I don't understand Hindi. Sorry, don't mistake me. उसे नहीं समझ आती. साड़ी से चलना यार ये तो एक बार. सो आज आहे आमच्या ट्रिपचा डे 3 अँड हा माझा आउटफिट आहे. मी आज फिट चेक केलंच नाही. तो आता आम्ही चालू साईटसिंगसाठी. आता आम्ही आलो आहे चर्चला. इथे चर्च आहे आणि आमचं आहे की सो आता आम्ही आलो आहे पर्रा रोडला. पर्रा विलेज पंचायत जिथे नाही का आपण बघतो की सगळे फोटोज व्हिडिओज होतात गोव्यावाले. सो हा तो रोड आहे आणि तिथे आम्ही बघू आता आम्ही आलो आहे. सो लेट्स सी हाऊ टॅन. या फोटोवाला दादांना आम्ही हायर केले. उसके बाद हम सब चल रहे हैं क्योंकि यहाँ पे और टाइम नहीं लगा सकते हम. बीच भी जाना है 6 days अभी. मैडम रुकिए. हां वही तो. आज तो जो टैनिंग होने वाली. आता आम्ही आलो आहे हॉटेलवरती जेवायला. दुपारचं लंच आमचं इथे कुठेतरी आतमध्ये आहे आणि त्याच्यानंतर आमचा प्लॅन आय गेस बीचवर जायचं होतं पण तो या लेट्स सी की काय आमच्या लंचमध्ये असेल. ओके हाय हाय मॅम. इथून आम्हाला जायचं आहे. तो वही पानी है ना पापा, ये तो वही प्लांट है ना जिससे हम खाने बनते हैं. आता आम्ही चाललो आहे क्रूजवरती. आम्हाला ऑलरेडी लेट झालं त्याच्यामुळे मला फिट चेक घेता आलं नाही बट कुठे जातो क्रूज पार्टीसाठी तुम्हाला नक्की दाखवेन. हा आहे आमचा क्रूज. तिथे आम्ही जाणार आहे आणि हे सगळे आमचे पार्टनर्स इथे फोटोज आणि व्हिडिओज. साटा
मध्ये एंटर केलंय. माय गॉड. So I am the view, guys. बना है अपने आप को भी ओके डांस द फॉर्म इन द स्टेज तो मुझे लाओ बहुत डांस लो जब कि हमारे डांस स्टेज डांस करना है आम्ही आता इथे जेवायला आलो आणि इथे आमचं सगळं डिनर इथे हे आम्ही बसतोय. हे आहे आमच्या डिनरमध्ये आज चिकन बिर्याणी. आता आम्ही चालू वरती एकदम टॉपला चाललो आहे. इथे डान्स फ्लोअर आहे. तर आता थोडासा डान्स वगैरे करू आणि देन विल गो रिटर्न. नो ॲक्च्युली इथे आल्यापासून ना मी खूप इंग्लिश बोलायला लागली आहे. सी द व्ह्यू. तुम्ही माझा अवतार बघू शकता. मी नाचून आली पूर्ण आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे आमच्या हॉटेलवरती. रात्री आलो क्रूजवरून आणि डायरेक्ट गप्पा मारला आणि झोपलो 4 वाजता सकाळी. आणि आता 6 वाजले. आम्हाला सनराईज बघायचं होतं म्हणून आता उठलो आणि आम्ही चाललो सनराईज बघायला. अजून सनराईज झालेलं नाही. आपलं लक चांगलं आहे आणि एकदम मस्त असं आम्ही इथे आडवे पडतो आणि सनराईज असतो. सो आज आमचा ट्रिपचा लास्ट डे आहे म्हणून आम्ही ठरवलेलं की थोडंसं नाईट आऊट करायचं आणि चिल करायचं आणि आम्ही सनराईज बघायला आलेलो आहे इथे. आणि शेवटचा दिवस आहे तर आज ट्रिप पण संपेल. मी पहिल्या दिवशी आली तेव्हा मला असं वाटलं की यार मी कुठे आले, कोणत्या लोकांमध्ये आले, मला नाही जायचं, मी परत जायचं आहे मला, असं मी बोलत होते. की आता मला असं वाटतं की यार मला नाही जायचं आहे, इथेच थांबूया. खूप छान बॉन्डिंग आमचं. The art, the artist. दो छोटी वाली दिशा. हाँ इधर अच्छे फोटो आएंगे अभी. आता आम्ही चेकआउट करतो आहे. आम्ही गेलेलो सनराईज बघायला आणि नंतर येऊन थोडंसं पूलमध्ये मजा केली, बट मला ते कॅप्चर करता आलं नाही. आणि आता आम्ही सगळं आवडतो, बॅग पॅक करतो आणि आम्ही आता चेकआउट करणार. तुम्ही बघू शकता मी एवढी टॅन झाली आहे. माय गॉड, लिटरली मी सगळं केलं बट तरी पण टॅन झाली, कारण समुद्राच्या पाण्यात होऊनच जातं. ठीक आहे, सो नो वरीज. आणि आता आम्ही चाललो आहे थोडंसं शॉपिंग वगैरे करू आणि मग मी रिटर्न जाईन माझ्या घरी. ही ट्रिप संपली इथे. तर एक्सपिरियन्स खूप छान होती. इतके चांगले मित्र मला मिळाले या ट्रिपमध्ये, जे की मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण ते सगळे टॉप अचिव्हर्स आहेत. सगळ्यांनी करोडो कमावलेले आहेत. त्यांच्यासोबत आज मला इंटरॅक्ट करायला मिळालं, त्यांच्यासोबत मला फ्रेंडशिप करायला मिळाली. सो आय एम ब्लेस्ड. आणि मी तुम्हाला हेच सांगेन की असे मित्र कमवायला लिटरली भाग्य लागतं की जे तुमच्या ग्रोथमध्ये तुम्हाला हेल्प करतील. सो ते मित्र मला इथे मिळाले आणि तुम्हालाही मिळू शकतात. तुम्ही पण त्यातला पार्ट बनवू शकता. फक्त यू नीड टू स्टार्ट. सो आता आम्ही आलो आहे शॉपिंगला. अर्धे आम्ही आलो आहे, अर्धे येत आहेत, तर थोडं वाट वगैरे बघतो, देन विल गो फॉर शॉपिंग. हे आहे त्यांचं लोकल मार्केट आहे गेस. हां, पण ऊन एवढं लागतं की माझी इच्छा मेली शॉपिंग करायची.
सो आज माझा लास्ट डे होता ट्रिपचा आणि मी आता इथून रिटर्न झालेली आहे. रिटर्न मी एकटीच चालली. येताना मला मम्मी पप्पा सोडायला आलेले बट आता रिटर्न मी एकटीच चाललेली आहे. सो अशी होती माझी पूर्ण स्पॉन्सर ट्रिप. तिथे खूप काही मला शिकायला मिळालं, खूप काही लक्झरी तुम्ही बघितली असेल की मला मिळालेली आहे. सो हे सगळं तुम्हालाही मिळू शकतं. फक्त तेवढंच की तुम्हाला ॲक्शन घेणं इम्पॉर्टंट आहे. जे ॲक्शन घेतात त्यांना सगळे असे पर्क्स मिळतात. सो हे तुम्हाला मिळू शकतात. नेक्स्ट टाईम तुमचाही नंबर असू शकतो जर तुम्ही ॲक्शन घेता, लर्निंगवरती फोकस करून स्टार्ट करता. तर डेफिनेटली तुमची इन्कम पण होते आणि मला असे स्पॉन्सर ट्रिप्ससुद्धा मिळून जातात. सो कसलाही विचार करू नका की लिगल आहे की नाही वगैरे. तुम्हाला याच्यातून आयडिया आलीच असेल की हे सेफ आणि लिगल आहे. सो विदाऊट वेस्टिंग युअर टाईम स्टार्ट युअर जर्नी. जे डाऊट्स असेल क्लिअर करा आणि स्टार्ट करा. सो इथे हा व्लॉग आपण एंड करू. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.